आम्ही मागतो एवढं नक्की करणार आहे. महाविकास आघाडीचा खोटारडेपणा जनतेला कन्फ्यूज करून जोपर्यंत महाविकास आघाडी जनतेची माफी मागत नाही हे सांगितलं पाहिजे त्यांनी. महाविकास आघाडीने संभाजीनगरहून सांगतोय. काँग्रेसचे नाना पटोले तुम्ही सांगितलं पाहिजे, होय आम्ही खोटं बोलून मत घेतले. पवार साहेब तुम्ही खोटं बोलून मत घेतले. उद्धवजी तुम्ही खोटं बोलून मत घेतले. तुम्ही निरनिराळ्याप्रमाणे वेगवेगळ्या मीम्स तयार केल्या, खोटारडे व्हिडिओ तयार केले, खोटारडे त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज केलं. इतकं कन्फ्यूज केलं की संविधानच बदलणार आहे. कुणी संविधान बदलू शकतं? त्यामुळं हे खोटारडे, या खोटारड्याचा खोटारडापणा उघडा करण्याकरता आम्ही मैदानात उतरलेला आहोत. आमची महायुती प्रचंड ताकदीने महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या प्रत्येक मतदारापर्यंत जाऊ. ज्यांनी मतं दिलं त्यांचे धन्यवाद, नाही दिलं त्यांचे धन्यवाद. पण पुढच्या निवडणुकीत मात्र जनता ही कन्व्हिन्स होईल की आम्ही या ठिकाणी खोटारडेपणामध्ये आलो आहेत, आणि जनता कन्व्हिन्स होईल आणि जनता पुन्हा महायुतीला मत देईल आणि देशातलं सरकार, राज्यातलं सरकार पुढचे 5 वर्ष महाराष्ट्र क्रमांक 1 वर आणण्याकरता काम करेल. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.